नमस्कार. तुम्हाला काय समोर काय नवीन काय दिसतंय का काय? बघा बरं एकदा काय तुमच्या पण लक्षात यायला पाहिजे की याला बाबा ही धावतोय म्हणल्यावर काहीतरी बघितलं पाहिजे. काहीतरी वेगळं काहीतरी असेलच. धावतोय म्हणल्यावर. दिसतंय का काय तुम्हाला वेगळं काय? बघा राव बघा नीट. बघा दिसतंय का काय? बरं जाऊ द्या आता मी सांगतो. काय तुम्ही बी काय म्हणू ना काय बोलू ना. आता बघा सगळं शेंडं-पेंड एकदम मुख्यपैकी आहेत का नाही? बाकीचं शेंड बघा. आहेत का? कुठं काय आहे का? काय सुद्धा झालं नाही. तिकडं नाही, वर नाही. आहे का वर कुठं? नाही अजिबात काय कुठं झालेलं. पण इथं लागलेलं आहे. काय काय लागलेलं आहे? ते हे म्हणायचं आळी म्हणायचं आळी आळी लागलेली आहे. तुम्ही म्हणसाल ना तर तुम्ही म्हणसाल इथं तसलं गोडन पिडन काय लागलंय ना असलं असलं काय मी म्हणत नाही. फक्त मी म्हणलं आळी लागली. आता गोड्याच्या सुपाऱ्या वाढल्या ते 50 आणि 55,000 रुपये गोडवाला घेतो या. अगोदरच बागाला लागला आहे हां. आणि आता अजून ह्याच्यात कुठं काय हे करायचं. तर काय वाजतं माहिती आहे का की सुरुवात होते अशी. जी आपलं बारीक बारीक भुंगार असतात बघा. ती भुंगार ह्या दिवसात कडेवरची आपले जी बांधावरची जी झाडं असते का लिंबाची, त्या लिंबावरच्या बांधावरच्या झाडांवरनं बसत्यात त्याची ती पालं पिलं खात्यात ओकेपैकी. मग काय कालांतरानं त्याच्या हे होते त्या फुलपाखरं तयार होते त्यातनं. म्हणजे आळ्या होत्या त्या स्टार्टला. आळ्या होत्या त्या आळ्या काय करते त्या खाऊन खाऊन आतमध्ये कोश तयार करते आणि ती स्वतःपुरती गुंडळून घेते त्या आणि त्यातनं फुलपाखरू निघतं. ती फुलपाखरू काय करतं पुन्हा त्यांचं व्याप्ती अजून वाढली जाते. म्हणजे एक एक ती ही जास्त का नाही भुंगारं जी असतात ती एक एक 50 ते 550 600पर्यंत अंडी घालतात. म्हणजे त्यांची एवढी व्याप्ती वाढती. मग त्यांना जर कंट्रोल जर करायचं असलं तर लवकरात लवकर केलं पाहिजे. नाहीतर मग त्यांची बागेच्या कडेने ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ती भुंगारं मग ती आळ्या होत्या त्या आळ्यानंतर मग त्यांच्या ती कोश तयार आतल्यात करतात. कोशानंतर मग काय होतं की त्यांचं ती फुलपाखरात रूपांतर होतं आणि ती फुलपाखरं पुन्हा त्यांचं ती पराक्रम म्हणजे जी काय होतो ते मग चालू करते त्या पुन्हा त्याचं आळ्यात पुन्हा ते अंडी घालायला चालू करते त्या. एवढं घालते त्या की बेमाप ती पानाच्या पाठीमागनं सगळी ती अंडीच असते ती. मग ती अंड्यातनं पुन्हा जी काय निघणाऱ्या आळ्या आहेत त्या मग त्या आळ्या आपल्या ह्याला काम लावते त्या शेंड्याला, आपल्या शेंड्याला ह्या. मग हे आपला शेंडा बंद पडला की मग सगळंच बंद पडतंय. मग आपला शेंडा कसा चालू राहायला पाहिजे ह्याचं लक्ष देणं गरजेचं आहे. मग शेंडं फक्त ध्यान कुठं द्यायचं शेंड्यावर आणि बुडक्यावर. 2 ठिकाणी ध्यान भरपूर पाहिजे. तेव्हा मग बाकीची फळं टकाटक राहते. बरोबर का?